नमस्कार. हल्ली सतत ते खरात प्रकरण ऐकत होतो. आता ते निदा खानचं प्रकरण ऐकलं. अनेक लव जिहादची प्रकरणं ऐकतो आणि एक मात्र कटाक्षाने जाणवतं की ह्यातल्या फसणाऱ्या मुली ह्या शिकलेल्या असतात. पुस्तकी शिक्षण घेऊन शिकलेले असतात, पण संस्कृतीचं शिक्षण नाही की काय असं वाटतं. पुस्तकी शिक्षण घेतलेलं आहे पण संस्कृतीचं शिक्षण नाही. परधर्मीय पुरुषाने असू दे किंवा स्वधर्मीय खरात सारख्या पुरुषाने असू दे, तुम्हाला वाईट नजरेने बघितलं, वाईट ह्याने भावनेने स्पर्श केला आणि तुम्हाला त्या भावना कळतच नाहीत आणि म्हणे ब्लॅकमेल केलं जातं. मला खरं सांगू, हल्ली एवढ्या बातम्या ऐकून 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 या बायकांचाच राग यायला लागला आहे. एक माणूस, एक पुरुष एवढ्या बायकांना फसवू शकतो, एवढ्या बायकांना ब्लॅकमेल. मी स्वतः कोर्टामध्ये काम केलेलं आहे आणि मी बघितलं आहे, छोट्या छोट्या कारणासाठी ह्या बायका फक्त सासूला नाही, लग्न झालेल्या नणंदेला, वेगळी राहणाऱ्या जावेला, सगळ्यांना खेचून कोर्टामध्ये आणून 10-10 वर्ष त्या केससाठी भांडणाऱ्या मी बायका बघितलेल्या आहेत. आणि तशी बघितलं तर त्या गोष्टीतला खूप म्हणजे घराघरात होणाऱ्या गोष्टी असतात त्या एवढ्या चव्हाट्यावर आणून कोर्टात आणून त्याच्यासाठी 10 वर्ष आयुष्याची घालवण्यासारखी काही नसतं. त्या गोष्टीसाठी ती लोक एक दोन नाही, पूर्ण कुटुंब तर बर्बादच आहे. एक पिढीसुद्धा ते वाईट करतात. कारण नणंद सासू सासरे तर झालेच, स्वतःचा नवरा अडकला असेल नसेल, नंडेला अडकवलं म्हणजे नंडेच्या मुलांवरही त्याचा परिणाम होणार. जे 3-3 पिढ्या एक बाई त्या 10-10 वर्षामध्ये वाट लावताना बघितलेली आहे. आणि अशा म्हणजे घरच्यांना तुम्ही वेठीला आणू शकता आणि अशा पुरुष एवढी तुमच्यामध्ये हिंमत असलेल्या, एवढं तुम्हाला कायद्याचं ज्ञान वगैरे असलेल्या बायका इथे मात्र नांगी टाकतात. ब्लॅकमेल म्हणून त्याने आम्हाला व्हिडिओ बनवले, हे केलं. मला तर खरंच मी मला आत्ता दिवसेंदिवस असा वाटायला लागलं की ह्या बायकांना छोट्या गोष्टी, म्हणजे माझ्या दृष्टीने ती छोटी गोष्ट, छोट्या गोष्टीसाठी आपलं पावित्र्य विकायला तयार असतात. त्यांना थोडीशी पैसा मिळतो, थोडीशी कुठल्या तरी गोष्टीत मुभा मिळते, काहीतरी मिळतं, आहेत तयार. आणि मग नंतर मला ब्लॅकमेल केलं म्हणून रडायचं. खरं एकदा तुम्हाला बेशुद्ध पाडलं किंवा चुकीचं गुंगीचं औषध देऊन तुमच्यावर दुष्कर्म केलं, जागं झाल्यावर जाणवत नाही की आपल्यावर काहीतरी झालेलं आहे म्हणून. मग आपल्या घरातल्या माणसांना विश्वासात घेऊन माझ्याबद्दल असं झालं आहे म्हणून सांगून त्या गोष्टीला तोंड देणं सोपं का पुन्हा 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 त्या चक्रव्यूहात अडकणं हे सोपं, हे ह्या बायकांना कळत नाही कसं. आणि सगळ्यात चांगल्या घरातल्या, चांगल्या उच्चभ्रू घरातल्या बायका आहेत ह्या, तसं बघितल्या तर. मग अशा बायका अडकतात का घरातल्यांशी तुम्हाला पंगा घेता येतो, तिथे तुम्हाला कायदेशीर लढा द्यायची हिंमत असते. कारण तुम्ही जाऊन बघा, आता फॅमिली कोर्टमध्ये पण जाऊन बघा तुम्ही, मॅक्झिमम केसेस बायका कायद्याचा नाही हे घेऊन घरातल्या सगळ्यांना हे करतात. मग अशा पुरुषांना धडा शिकवायला त्या बायकांकडे हिंमत नसते का? म्हणजे ह्या बायका परक्या माणसाकडे एवढ्या हलक्या दर्जाच्या वागू शकतात, पुन्हा पुन्हा फसू शकतात, पण आपल्या घरच्यांना मात्र वेठीच धरू शकतात. हे कितपत योग्य आहे? आपल्या घरच्यांसाठी थोडी सहनशक्ती, थोडा त्याग करायला तयारी नसते, पण
तिथे ब्लॅकमेल होतं आहे म्हणून घाबरून न आवडलेलं कार्य करायला नटून थटून जायला त्यांची तयारी असते. कारण जे काही मी काही जास्त व्हिडिओ बघितले नाहीत, पण मी त्या व्हिडिओबद्दलचे विश्लेषणं मी ऐकलेली आहेत वेगवेगळ्या व्हिडिओतून. तर सगळ्या नटून थटून व्यवस्थित छान चांगल्या गेलेल्या असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. कुठेही जबरदस्ती नाही. मग ह्याला काय म्हणावं? मग पुस्तकी ज्ञानाने खरंच माणूस सुसंस्कृत होतो आहे का? ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या स्वातंत्र्यात मिळावं म्हणून आपली लोकं झटली का? धोंडो केशव कर्वे ह्याच्यासाठी हे केलं का? कार्य केलं का? सावित्रीबाई फुलेंनी ह्याच्यासाठी आपल्या मुलींना शिकवायला पाहिजे म्हणून बाहेर खेचलं का? हे अशा शिक्षणाने जर आपलं पतन होणार असेल कुठल्याच बाबतीत ना तुम्ही संसार करू शकता, ना घर टिकू शकता, ना स्वतःचं पावित्र्य टिकू शकता, अशा पद्धतीचं जर पुस्तकी शिक्षण असेल तर पुन्हा मग मुली चूल आणि मूलकडे बायका जर गेल्या, पुन्हा जर त्यांना बंद करण्यात आलं तर दोष समाजाचा नाही, ह्या असल्या बेअकली बायकांचा आहे. ह्या बायकांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार केला म्हणून ही वेळ येते. म्हणून ही वेळ येते की पुन्हा मुलींना बंद करायची वेळ येणार, पुन्हा मुलींना सातच्या घरात वगैरेची वेळ येणार. आणि ही जर वेळ येऊ नये तर मुलींनो तुम्ही खूप सावध राहा, खूप व्यवस्थित राहा. वेळ प्रसंग आला, तुम्हाला ब्लॅकमेल होतं आहे म्हणून वाटलं तर घरच्यांना विश्वासात घ्या, पोलिसांना विश्वासात घ्या, पण त्या ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाला आज तुम्हाला एकट्याला करतोय, तो 50 जणांना करायला त्याची हिंमत वाढेल असं त्याला खत पाणी घालू नका. हे मला म्हणायचं आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान उपयोग नाही, संस्कृती संस्कार हे खूप महत्त्वाचे आहे हे मला वाटतं. मी खूप तळमळीने बोलते आहे, खूप जणांना पटेल नाही पटेल, पण मला मात्र अगदी मनापासून वाटतं सगळ्या स्त्रियांनी ह्या बाबतीत हे राहायला. पावित्र्य हे हवंच हवं. चुकून जबरदस्ती एकदा होईल, चुकून एकदा रेप होईल, पुन्हा पुन्हा बोलून तुम्हाला भावनिक हे करताना तुम्ही नटून थटून जातात म्हणजे तुम्हाला भावनिक नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतलेले आहात. तुम्हाला ब्लॅकमेल केलं जात नाही आहे, तुम्हीच त्याच्यामध्ये अडकतात असं मला त्या बायकाच्या बाबतीत वाटतं. माफ करा, ज्या बायका खरोखर शिकार झाल्या असेल त्यांना वाईट वाटेल माझं हे बोलणं ऐकून, पण मला स्वतःहून ह्या बायका त्या जाळ्यात अडकतात. स्वतः यांना ते माशाच्या जाळ्याला कसं ते छोटा गळ लावल्या त्या गळाला ते जातात आणि मग म्हणतात अरे मी तडफोडते, मला वाचवा. कसं काय वाचवणार? का चांगलं तुमचं घर असतं. कितीतरी मॅरिड बायका त्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची शरीर सुख वगैरे काय ह्याची तुम्हाला माहिती झालेली असते. अनमॅरिड आहेत, छोट्या मुली आहेत, त्यांना त्याबद्दल माहीत नाहीत, त्या फसल्या तर मान्य तरी करता येईल. ज्यांना सगळं माहीत आहे अशा बायका जाऊन फसतात त्यावेळेला. आणि 1-2 नाही, लाईनीत फसतात. त्यावेळेला मला खूप अशा बायकांचा राग येतो. त्या पुरुषापेक्षा मला जास्त बायकांचा राग येतो. कारण म्हणजे आम्ही अशा काळात जन्माला आलो, म्हणजे वाढलो, मोठे झालो की आम्हाला नजरेने सुद्धा त्या माणसाने वाईट इंटेन्शन केलं तर त्या माणसाच्या नादाला त्याला आपल्या जवळ पण घ्यायचं नाही, इतकी आमच्यामध्ये ताकद होती, हिंमत होती. ही हिंमत ह्या मुली गमावून बसल्या आहेत का हाव ह्यांची त्या हिमतीवर हाबी झाली आहे, हे विचार करण्यासारखं आहे. तुम्हाला माझे विचार पटत असतील तर नक्की 4 लोकांना पाठवा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.